सर्व महामानव महामातांचा शिवबाचे शौर्य लहुजींचे रक्त अंगात पाहिजे शिवबांचे शौर्य लहुजींचे रक्त अंगात पाहिजे बाबासाहेबांचे अधिकार अण्णाभाऊंचे विचार मनात पाहिजे बाबासाहेबांचे अधिकार अण्णाभाऊंचे विचार मनात पाहिजे त्यांच्याच आदर्शाने लहुजींनी भली भली फुकवली दुबळ्यांना बळ देऊन क्रांतिकारी वीर मर्द जिंकवली ज्योतिरावांनी शिक्षण देऊन दलित जनता शिकवली त्या लहुजींचे नाव शिक्षण क्रांती ढंगात पाहिजे त्या लहुजींचे नाव शक्ती शिक्षण ढंगात पाहिजे बाबासाहेबांचे अधिकार अण्णाभाऊंचे विचार मनात पाहिजे बाबासाहेबांचे अधिकार अण्णाभाऊंचे विचार मनात पाहिजे तुमचं आमचं नातं काय जय लहुजी जय ज्योती जय भीम जय शिवराय तुमचं आमचं नातं काय जय लहुजी जय ज्योती जय भीम जय शिवराय क्रांतीचा धडा माझी चिमणाजी टिळक वासुदेव शिकला फक्त समजेचा गाडा ज्योतिबांनी पुढे पुढे हो हाकला भीमरावांनी ह्यांच्याच क्रांतीचा विचार घटनेत टाकला अण्णाभाऊंनी मांडली देता जोपासून आपली कला स्वाभिमान आपला भगव्या पिवळ्या निळ्या रंगात पाहिजे स्वाभिमान आपला भगव्या निळ्या पिवळ्या रंगात पाहिजे बाबासाहेबांचे अधिकार अण्णाभाऊंचे विचार मनात पाहिजे बाबासाहेबांचे अधिकार अण्णाभाऊंचे विचार मनात पाहिजे तुमचं आमचं नातं काय जय लहुजी जय ज्योती जय भीम जय शिवराय तुमचं आमचं नातं काय जय लहुजी जय ज्योती जय भीम जय शिवराय महापुरुषांसाठी आपाप साधले हे वेदारे सोडा जातीचं नको एक विचाराचं नातं आपलं सोडा ऐका अरे हो या जातीचा तो त्या जातीचाही संकल्पना सोडा महापुरुषांचा समतेचा गाडा रुतलाय पुढं सोडा सनिशील सागर तुझ्या आणि विचाराच्या जनतेत पाहिजे सनिशील सागर तुझ्या आणि विचाराच्या जनतेत पाहिजे बाबासाहेबांचे अधिकार अण्णाभाऊंचे विचार
मनात पाहिजे बाबासाहेबांचे अधिकार, अण्णा भाऊंचे विचार मनात पाहिजे. तुमचं आमचं नातं काय, जय लवजी जय ज्योती जय भीम जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय, जय लवजी जय ज्योती जय भीम जय शिवराय. बाबासाहेबांचे अधिकार, अण्णाभाऊंचे विचार मनात पाहिजे. बाबासाहेबांचे अधिकार, अण्णाभाऊंचे विचार मनात पाहिजे. तुमचं आमचं नातं काय, जय लवजी जय ज्योती जय भीम जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय, जय लवजी जय ज्योती जय भीम जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय, जय लवजी जय ज्योती जय भीम जय शिवराय. माझ्या गाण्यातून मी जो काय संदेश तुम्हाला दिलाय तो विचारात घ्या, मनात घ्या आणि इथून बाहेर निघताना आपण या पवित्र वास्तूतून बाहेर पडताना या महापुरुषांचे विचार डोक्यात घेऊन जातोय ही संकल्पना डोक्यात ठेवा. हे महापुरुष कोणत्याही जातीचे नव्हते, कोणत्याही जमातीचे, कोणत्याही धर्माचे, कोणत्याही पंथाचे नव्हते. ते एक विचाराचे होते आणि तोच विचार आपल्याला घेऊन मानवता धर्म आपल्याला पुढे घ्यायचा आहे. सर्वांनी हे गाणं ऐकलं त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार.